घटस्थापनेपासून सुरुवात होऊन 8व्या दिवशी प्रत्येक कुलदैवताची तोरणं बांधली जातात. त्यांचे वंशज प्रत्येकजण घराण्यावाईज तोरणं घेऊन येतात आणि ते बांधतात. नंतर 9व्या दिवशी देवाला शुद्ध जलाने पंचामृताने धुवून पुन्हा पूजन केलं जातं आणि देवाची मांड एका ठराविक जागेवर काढला जातो, वार्षिक मांड. आणि त्या मांडावर काही पाहुणे, सगळे सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी अशी लोक येतात. या ठिकाणी पारंपरिक गजनृत्य सादर केलं जातं आणि ज्या आपल्या पूर्वज किंवा पितर मृत झालेले असतात की त्या दिवशी अंगात येऊन आपल्या म्हणणं किंवा आपल्या भक्तांना दर्शन देतात, आपल्या वंशजांना दर्शन देतात. असा हा एक आगळावेगळा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी नंतर तिकडून आल्यानंतर, मांडावरून आल्यानंतर पितरांच्या इसाव्यावर आपल्या घरातील जो नैवेद्य घेऊन किंवा त्यांना आवडतं साहित्य घेऊन मशानाच्या जवळ एक इसावा म्हणून असतो, तिथे जातात आणि त्यांना ते वाहिलं जातं. एक वर्षातून एक दिवसच त्यांना त्यांची तिथे आठवण होते का सगळेजण हा धनगर समाजात हा परंपरागत त्यांचं पूजन केलं जातं, पितरांचं पूजन केलं जातं. असा आगळावेगळा केवळ धनगर समाजातलाच मला दिसतो एक कार्यक्रम आहे. घरात गुडघे घेण्याचा कार्यक्रम एक होतो, आगळावेगळा. संध्याकाळी सगळ्यांच्या घरात फिरून गुडघे घेण्याचा कार्यक्रम होतो. पूर्ण रात्रभर सगळ्या घरात त्यावेळी खेळ मांडला जातो आणि खेळ मांडून गुडघे घेण्याचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी विजयादशमीला सोनं लुटण्याच्या मांडावर जाऊन तिथेही विठोबाचा अवतार म्हणजे विठोबाचं देवस्थान असल्याकारणाने तिथे विठोबा देव प्रकट होतात आणि भक्तगणांना आशीर्वाद देतात. त्या ठिकाणी मांडांची सांगता आपली याने आपट्याच्या म्हणजे सोनं लुटून केली जाते. आणि तसंच हा जो कार्यक्रम घरात नंतर चांगलं स्नेह भोजन असं होतं आणि पूर्ण उतरून 10व्या दिवशी हा कार्यक्रम दसऱ्याचा संपतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि काही जणांच्या शरीरात वाईट शक्ती संचारलेली पाहता आली.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.